बऱ्याच वेळा घरातील आजी, मामी, काकी किंवा इतर सदस्य आईला म्हणताना दिसतात की बाळाचं वजन तर खूप कमी आहे, बाळ बाळसदार नाहीये, बाळ खूपच किरकोळ आहे. मग अशा वेळेस आईला प्रश्न पडतो की खरंच माझं बाळ हे बारीक आहे का? की खरंच त्याचं वजन वाढत नाहीये का? नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील. मी तुमच्या आणि आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी रोज एक उपयुक्त शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे आठवड्यातील दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी 1 वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयक सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ पोस्ट करत असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. डिलिव्हरीनंतर प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे की माझ्या बाळाचे वजन हे नॉर्मल आहे का, किंवा माझ्या बाळाची ग्रोथ ही नॉर्मलरित्या होत आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 0 ते 6 महिन्याच्या बाळाचे योग्य वजन किती असते आणि बाळाचे वजन वाढवण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला बाळाचं वजन जन्माच्या वेळेस किती असावे हे जाणून घेऊया. भारतात जन्मतः बाळाचं वजन हे सरासरी 2.5 ते 3.5 किलो या दरम्यान असते. ज्या बाळांचे वजन 2.5 किलोपेक्षा कमी असते अशी बाळे लो बर्थ वेट कॅटेगरीमध्ये येतात. अशा बाळांचा ग्रोथ पॅटर्न हा वेगळा असतो. जी बाळे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर जन्माला येतात अशा बाळांना फुल टर्म बेबी असे म्हणतात. अशा बाळांचे वजन सरासरी 2.5 किलो ते 3.5 किलो या दरम्यान असते. परंतु लक्षात ठेवा, बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या 5 ते 7 दिवसात त्याचे वजन 5 ते 10% कमी होते, परंतु हे सामान्य आहे. यालाच फिजिओलॉजिकल वेट लॉस असे म्हणतात. हे वजन पुन्हा 10 ते 14 दिवसांनी परत येते आणि यालाच बर्थ वेट रिगेन असे म्हणतात. जी बाळे फुल टर्म असतात म्हणजे ज्या बाळांचा जन्म हा 9 महिने पूर्ण झाल्यानंतर होतो अशा बाळांचे वजन हे दिवसाला 20 ते 30 ग्रॅमने वाढते, आठवड्याला 150 ते 200 ग्रॅमने वाढते आणि महिन्याला 600 ते 900 ग्रॅमने वाढते. रूल ऑफ थंबनुसार द हेल्दी बेबी शुड डबल इट्स बर्थ वेट बाय द 5th to 6th मंथ ऑफ द एज. म्हणजेच 5 ते 6 महिन्याच्या दरम्यान बाळाचं वजन हे जन्माच्या दुप्पट होतं. उदाहरणार्थ, बाळाचं वजन जन्माच्या वेळेला 3 किलो असेल तर 5 ते 6 महिन्याच्या दरम्यान बाळाचं वजन हे 6 किलो असावं आणि 1 वर्षापर्यंत बाळाचं वजन हे जन्माच्या तिप्पट होतं. म्हणजेच उदाहरणार्थ, जर बाळाचं वजन जन्माच्या वेळेला 3 किलो असेल तर 1 वर्षापर्यंत बाळाचं वजन हे साधारण 9 किलो किंवा त्याच्या आसपास असावं. या पॅटर्नने जर तुमच्या बाळाचे वजन वाढत असेल तर याचा अर्थ तुमच्या बाळाचा ग्रोथ पॅटर्न हा अगदी नॉर्मल आहे. बाळाचं वजन फक्त आईचं दूध प्यायल्यामुळे वाढत नाही, तर बाळाच्या आजूबाजूचं वातावरण, आईचं पोषण, बाळाची झोप आणि बाळाचं आरोग्य या गोष्टींवर देखील अवलंबून असतं. 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आणि फक्त आईचे दूध द्यावे. WHO, युनिसेफ आणि भारतीय बाळरोग तज्ज्ञ संघटनेनुसार आईचे दूध बाळासाठी हे सर्वोत्तम अन्न आहे, कारण आईच्या दुधामध्ये इम्युनोग्लोबिन असतात जे की बाळाची प्रतिकारशक्ती वाढवतात, लॅक्टोज असतात जे की बाळाला ऊर्जा देतात आणि फॅटी ॲसिड असतात जे की बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी अतिशय फायदेशीर असतात आणि त्याचबरोबर आईच्या दुधामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स देखील असतात जे की बाळाचे पचन सुधारतात. आईचं दूध हे बाळासाठी कंप्लीट न्यूट्रिशन पॅकेज असतं. बाळाला या काळात वरचं दूध अगदी पाणी देखील टाळावं, कारण आईच्या दुधामध्ये 80% इतके पाणी असते आणि बाळाची पाण्याची रिक्वायरमेंट ही तिथेच पूर्ण होते. बाळाचे वजन वाढवण्यासाठी हे उपाय नक्की करा, जेणेकरून बाळ हे गुटगुटीत होईल. बाळाला दिवसातून 8 ते 10 वेळा ब्रेस्ट फीडिंग करा. अगदी रात्रीच्या वेळेस देखील बाळाला तुम्ही 2 ते 3 वेळा ब्रेस्ट फीडिंग करणे अपेक्षित आहे, कारण रात्रीच्या वेळेस ग्रोथ हार्मोन हा जास्त प्रमाणात तयार होत असतो. प्रत्येक फीड बाळाला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं करा. प्रत्येक फीडनंतर बाळाचा ढेकर काढणे अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा ब्रेस्ट फीडिंग करताना आई बाळाला एका बाजूला 5 मिनिटं पाजते आणि त्यानंतर आई इमिजिएटली दुसऱ्या बाजूला बाळाला शिफ्ट करते.
परंतु हे करणे चुकीचे आहे. यामुळे फोर मिल्क हार्ड मिल्क इम्बॅलन्स तयार होतो. ब्रेस्ट फिडिंग करताना पहिल्या 5 मिनिटात जे मिल्क येते त्याला फोर मिल्क असे म्हणतात. त्यामध्ये पाण्याचा अंश हा जास्त प्रमाणात असतो. त्यानंतर येणाऱ्या मिल्कला हाइंड मिल्क असे म्हणतात. यामध्ये इम्युनोग्लोबिन्स, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि फॅट्स हे मोठ्या प्रमाणात असतात, जे की बाळाचे वजन वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. फोर मिल्क हाइंड मिल्क इम्बॅलन्स झाल्यास बाळाला पाण्याचा अंश असलेले फोर मिल्क मिळते, पोषणयुक्त हाइंड मिल्क मिळत नाही आणि त्यामुळेच बाळाचे वजन वाढत नाही. म्हणूनच बाळाला फिडिंग करताना एका वेळेस एका बाजूच्या ब्रेस्टमधूनच मिल्क पाजावे आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस दुसऱ्या बाजूच्या ब्रेस्टमधून. असे केल्याने बाळाला पोषणयुक्त दूध मिळेल आणि बाळाचे वजन वाढण्यास मदत होईल. ब्रेस्ट फिडिंग करताना बाळाचे प्रॉपर लॅचिंग होणे देखील महत्त्वाचे आहे, कारण प्रॉपर लॅचिंग झाले नाही तर बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळणार नाही आणि बाळाचे वजन वाढणार नाही. या सर्व उपायांबरोबरच बाळाचे वजन वाढवण्यासाठी आईचे पोषण देखील तितकेच महत्त्वाचे असते. आईने आयर्न आणि कॅल्शियम टॅब्लेट्स नित्य नियमाने घ्याव्या. आईने आहारामध्ये सुकामेवा, अंडी, फळं, भाज्या इत्यादी पदार्थांचा समावेश करावा. मीठ, गोड हे कमी प्रमाणात खावे. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे आणि 6 ते 8 तास झोप घ्यावी. आईच्या दुधाच्या क्वांटिटी बरोबरच क्वालिटी देखील तितकीच महत्त्वाची आहे. काही कारणास्तव जर आईचे दूध हे कमी येत असेल तर आईचे दूध वाढवण्यासाठी जे काही घरगुती उपाय आहेत यावर आपण डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला आहे, नक्की जाऊन बघा. आईचा आहार हा पुअर असेल तर आईला दूध हे कमी येतं आणि बाळाचं वजन वाढत नाही. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर बाळाचे वजन दर महिन्याला 400 ग्रॅमपेक्षा कमी वाढत असेल, बाळ सतत रडत असेल, बाळ सतत उलटी करत असेल आणि बाळ वारंवार अतिसार किंवा जुलाब करत असेल तर तुमच्या बाळरोगतज्ञांचा सल्ला नक्की घ्या. काही वेळेला बाळाचे वजन न वाढणे यामागे थायरॉइड डिफिशियन्सी, बाळाचे पचन नीट न होणे, थायरॉइड रिफ्लेक्स किंवा ग्रोथ हार्मोन डिफिशियन्सी यासारखे कारणे असू शकतात. अशा वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर बाळाचे वजन वाढवण्यासाठी दिवसातून 8 ते 10 वेळा बाळाला ब्रेस्ट फिडिंग करा. रात्रीच्या वेळेस देखील 2 ते 3 वेळा ब्रेस्ट फिडिंग करा. प्रत्येक महिन्याला 500 ते 700 ग्रॅमने बाळाचे वजन वाढणे अपेक्षित आहे. ब्रेस्ट फिडिंग केल्यानंतर बाळाने शांतपणे झोपायला हवं. ब्रेस्ट फिडिंग करताना बाळाचं प्रॉपर लॅचिंग होत आहे ना याकडे लक्ष द्या. फिडिंग केल्यानंतर बाळाचा ढेकर काढणे गरजेचे आहे. बाळाचे प्रत्येक महिन्याला वजन मोजा आणि काही शंका असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. बाळाचं वजन वाढ, झोप किंवा स्तनपान इत्यादी संबंधी विषयी काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपल्याकडे व्हॉट्सअप कन्सल्टेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता आणि ऑनलाईन वैद्यकीय मार्गदर्शन घेऊ शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह.